युद्ध इराणमध्ये आणि त्याची झळ पोहोचत आहे बुलढाण्यामध्ये। या युद्धामुळे अखाती देशामध्ये आणि इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे इंधनाचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे हॉटेल्स बंद झालेले आहे, अनेक संस्थांचे आणि देवालयांचे महाप्रसादित बंद झालेले आहे। पण त्या बुलढाणा जिल्ह्यातील ही हिवराश्रमची संस्था आहे। या ठिकाणी जवळपास 3,500 विद्यार्थ्यांना आणि जे भाविक येतात त्यांना दररोजचं जेवण दिलं जाते आणि यांच्यासमोर सध्या फार मोठी विकट समस्या निर्माण झाली आहे। यांचे रोजचे यांना 3 ते 4 सिलेंडर लागतात, महिन्याला 120 सिलेंडर यांना लागतात, परंतु इंधनाचा तुटवडा असल्यामुळे यांना सध्या चुलीवर आणि पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागत आहे आणि यामुळे यांच्या समोर फार मोठी समस्या निर्माण झाली आहे। आपल्यासोबत संस्थेचे सचिव संतोष गोरे सर आहे। सर, काय सांगाल, किती विद्यार्थ्यांचा इथे स्वयंपाक होतो आणि काय अडचणी येत आहे? विवेकानंद आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं। टोटल 6,000 विद्यार्थी शिकतात, पण 3,000 पर्यंत विद्यार्थी गुरुकुलात राहतात। त्यांच्यासाठी दररोज 2 वेळचं जेवण, नाश्ता हे सगळं बनवायला लागतं। त्यासोबतच विवेकानंद आश्रम ब दर्जा तीर्थक्षेत्र आहे। इथं भेट देणारे भाविक, इथली रुग्णसेवासुद्धा आहे, त्यात येणारे पेशंट, पालक या सगळ्यांना मिळून दररोज या ठिकाणी प्रसाद बनवावा लागतो, जेवण बनवावं लागतं। गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा झाल्यामुळे स्वयंपाक बनवायला अडचण जाते। पारंपरिक पद्धतीनं लाकडं जाळून ताव्यावर हा स्वयंपाक करायला लागतो, त्यामुळे त्याला थोडा उशीर होतो। परीक्षेचे दिवस आहेत, मुलांना वेळेवर जायला लागतं। तर विनंती आहे आम्हाला आमची शासनाला की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी निघावा आणि गॅस पुरवठा व्हावा, म्हणजे जेणेकरून या तव्यावर करण्यासाठी महिलांनाही धुराचा त्रास होतो, लाकडं ओली असतात, वेळही जातो। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल जाहीर केलं की तुटवडा होणार नाही, अडचण जाणार नाही। आम्हाला आशा आहे की त्या दृष्टीनं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी निघेल आणि ही समस्या सुटेल। तुम्ही काही संपर्क केलाय का? जिल्हा प्रशासनाला संपर्क केलाय का आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय मदत काय मिळाली? आता जिल्हा प्रशासनानं पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं। आम्ही अजून त्यांच्यापर्यंत गेलो नाही, आमची मागणी केली नाही। आज उद्याकडपर्यंत आमच्याकडे आहे उपलब्धता आहे लाकडाची वगैरे, त्यानंतर मग त्यांना जाऊन भेटू आणि मागणी करू। त्यांनी तसं आम्हाला आश्वासन दिलं प्रशासनाने की तुम्हाला काही अडचण जाणार नाही। नक्कीच हे होते विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे। आपल्यासोबत ॲक्च्युअल या पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणाऱ्या महिला आहेत। ताई, आम्हाला सांगा की तुम्ही यापूर्वी गॅसवर स्वयंपाक करायचे, आता चुलीवर करताय, काय तुम्हाला अडचणी जाणवतात? आम्हाला गॅस बंद झाल्यामुळे अडचण येते। याच्या अगोदर गॅसवर करत होतो, आता विचार करावा लागते। अच्छा, तर याचा तुम्हाला त्रास होते का? हो, खूप त्रास होतो। काय तुमची मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की सरकारने गॅस उपलब्ध करून द्या, कारण खूप स्वयंपाक करायला लागतो। नक्कीच। तर बुलढाणा जिल्ह्यातलं हे मोठे एक सामाजिक क्षेत्र आहे हिवराश्रम आणि या ठिकाणी दररोज 3,500 ते 4,000 लोक हे जेवतात आणि यांचा स्वयंपाक याच्या ठिकाणी करावा लागतो। परंतु गॅसच्या इंधनाच्या तुटवड्यामुळे यांना आता पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागत आहे। या ठिकाणी ग्रामीण भागातील आणि गरीब घरातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे। हे अन्नछत्र उभारलेलं आहे आणि यासाठी यांच्यावर फार मोठी समस्या निर्माण होत आहे। एकंदरीमध्ये या संस्थेला आणि यासारख्या इतर संस्थांना जिल्ह्यामध्ये हवे आहेत मदतीचे पंख। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, हिवराश्रम, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।